वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर आज आपण एकदम मस्त रेसिपी बनवणार आहोत। आणि सध्या आता आंब्याचा सीझन सुरू आहे, कैरीचा सीझन सुरू आहे आणि या कैरीच्या सीझनमध्ये कैरीचं आंबट आंबट चिंबट चिंबट लोणचं तर झालं पाहिजेच की नाही। आणि कैरीचं लोणचं म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं। आपल्याला रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी लोणचं असलं तर आहा, त्या जेवणाची मजाच काहीतरी वेगळी असते। तर चला आज आपण कैरीचं लोणचं बनवूया, जे महाराष्ट्रामध्ये खानदेशी पद्धतीने बनवलं जातं। तर माझी मम्मी आता तेच लोणचं बनवत आहे खानदेशी पद्धतीने, तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि काही टिप्स देखील आहेत की वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कुठली गोष्ट त्यामध्ये ॲड केली पाहिजे की ज्याच्याने लोणचं मस्तपैकी वर्षभर छान ताजं ताजं टिकून राहतं। आणि नवीन नवीन लोणचं खायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण त्यानंतर देखील काही 2-3 महिन्यांनी ते लोणचं छानपैकी मुरलं की त्याची टेस्ट अजून एकदम जबरदस्त लागते। तर चला थोडाही वेळ न घालवता आपण पटकन याची रेसिपी बघूया। आणि रेसिपी आवडली तर मला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब देखील करा चॅनलला। तर चला बघूया याची रेसिपी। सगळ्यात आधी लोणच्यासाठी आपल्याला गावरानी कैरी लागते। तर अशाच या छोट्या साईजच्या कैऱ्या असतात ज्या चवीला आंबट असतात, त्या बाजारामधूनच आम्ही सोड्याने या कैरीचे असे छोटे छोटे तुकडे करून आणले। तर जितके छोटे छोटे तुकडे होऊ शकतील तसे तुकडे बाजारातूनच किंवा घरी तुम्ही सोड्याने करू शकता। घरी या कैऱ्या आणल्यावर एका कपड्यावर व्यवस्थितपणे मोकळ्या सुकायला ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर एक कपडा घ्यायचा, प्रत्येक कैरीला व्यवस्थितपणे त्या कपड्याने पुसून घ्यायचं। त्यामध्ये असा एक गिद्दू निघतो, तो गिद्दू काढून टाकायचा। त्यावर एक पांढऱ्या कलरचं कवर असतं, ते देखील काढून टाकायचं आणि व्यवस्थित साफ करून या कैऱ्या पंख्याच्या हवेमध्ये छानपैकी थोडं 2 ते 3 तासासाठी सुकू द्यायच्या आहेत। आता इथं आपण 5 किलो कैरीचं लोणचं टाकत आहोत। तर 5 किलो कैरीच्या अंदाजाने मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं प्रमाण सांगेल। तर सगळ्यात आधी आपल्याला आता याचा खार बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी हे 1 किलो टाटाचं मीठ आहे। तर 1 किलोचं पूर्ण पाकिट आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ही 100 ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ आहे। तर ही तर लोणच्यामध्ये असलीच पाहिजे, तर आपल्याला ही 100 ग्रॅम मोहरीची डाळ यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर कपूर चिनीला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आणि ती ही पावडर आहे 2 ते 2.5 चमचे। त्यानंतर मेथी दाण्याला देखील मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे व ही त्याची पावडर आहे 2 ते 2.5 चमचे मेथी दाणा पावडर आपल्याला यामध्ये घालायची। व लोणचं जास्त वेळ टिकवण्यासाठी मेथी दाणा पावडर तुम्ही जास्त घालू शकतात। आता ही दालचिनी व हिंग मिक्स करून याची पावडर बनवली। तर 2 चमचे आपल्याला ही दालचिनी व हिंग पावडर घालायची। हिंग घातल्याने लोणच्याला खूप छान वास येतो व टेस्ट देखील एकदम मस्त लागते, म्हणून थोडा हिंग जास्त तुम्ही घालू शकतात। लाल चटणी आपण नंतर घालणार आहोत, कारण ती जर आधी घातली तर गरम तेल टाकल्याने ती जळून जाईल। 5 किलो कैरीला 1 किलो शेंगदाणा तेल गॅसवर तापवून घ्यायचे। नंतर चमच्याने असं थोडं थोडं करत गरम गरम तेल आपल्याला या सगळ्या वस्तूंवर टाकून घ्यायचे। सगळ्या बाजूने व्यवस्थितपणे हे गरम गरम तेल नीट टाकून घ्यायचे। आणि आपण आज जे लोणचं बनवतोय त्यामध्ये आपण रेडीमेड लोणचे मसाल्याच्या पुड्या वापरणार आहोत। तर त्या देखील आपल्याला अजून टाकायच्या नाहीयेत आणि चटणी देखील टाकायची नाहीये, कारण जर हे गरम गरम तेल त्या मसाल्यावर टाकलं तर तो जळून जाईल आणि लोणच्याला काळपट कलर येईल, छान लालसर असा कलर येणार नाही। म्हणून आधी याच मसाल्यांवर आपल्याला गरम तेल टाकून घ्यायचंय व नंतर आपण ते पुड्या यामध्ये घालू। तेल गरम करत असताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं 4-5 तुकडे लवंग, 1-2 तेजपान, 1-2 दालचिनी असं देखील घालू शकतात। आता आपल्याला 2 चमचे घरगुती लाल तिखट असेल किंवा मसाला असेल तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता 5 किलो लोणच्याला आपल्याला 5 पुळ्या लागणार आहेत। म्हणजे जर तुमचं 1 किलो लोणचं असेल तर 1 किलो लोणच्याला 1 पुळी जी असते ही सुहाना पिकल मसाल्याची ती लागते। मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या कंपनीचे पिकल मसाला मिळतात। प्रवीणचं पिकल मसाला असतो, लोणचे मसाला सुहानाचा असतो। तर आम्हाला सुहानाचाच आवडतो म्हणून आम्ही तो घालतोय। तुम्हाला ज्या कंपनीचा लोणचे मसाला आवडत असेल तुम्ही तो घालू शकता। तसं तर जे रेडीमेड लोणचे मसाला असतात त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतातच, पण वरून देखील आम्ही पुन्हा एकदा एक्स्ट्रा हिंग घातला, कपूर चिनी घातली, मेथी दाणा घातला, कारण पुळीमध्ये कसं थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये असतं, म्हणून आम्ही वरून ॲड करतो की ज्याच्याने चव खूप छान येते।
या मसाल्यामध्ये लोणच्याला लागणाऱ्या बाकीच्या वस्तू तर असतातच, पण त्याचबरोबर लाल तिखट देखील असतं, म्हणूनच आपण हा नंतर घालतोय. म्हणजे जर आपण आधी याला टाकला असता तर गरम तेल पडून हा काळपट कलर आला असता, म्हणून याला आपल्याला नंतर घालायचं आहे. म्हणून या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर यामध्ये आता आपण या सुहाने लोणचे मसाल्याच्या 5 पुड्या घातल्या आहेत. आता गरम तेलाला थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला पुन्हा आता ते जे 1 किलो तेलमधलं थोडंसं तेल उरलेलं होतं ते तेल आता या चटणीवर टाकून घ्यायचं आहे, या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे. लोणचं बनवण्यासाठी शेंगदाणा तेलचाच वापर करा. लोणचं टिकून राहण्यासाठी आणि त्याला अजून जास्त छान चव येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा किलो साखर घालणार आहे. याच्याने लोणच्याला देखील छान टेस्ट येईल आणि वर्षभर देखील छान लोणचं टिकून राहील. साखरेला थंडावा असल्यामुळे लोणचं छानपैकी वर्षभर टिकून राहतं. जर तुम्हाला लोणचं गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गूळ देखील घालू शकता. 5 किलो लोणच्याला 1 किलो गूळ बारीक करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याला या खारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता सगळ्याला व्यवस्थित अशा झाऱ्याने नीट मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हा सगळा मसाला आणि या मसाल्याला थोडं 2 ते 3 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 तासानंतर परातीमध्ये असा थोडा थोडा हा आपला लोणच्याचा खार आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये थोड्या थोड्या करत अशा कैऱ्या घालायच्या आहेत आणि सगळ्या कैऱ्यांना व्यवस्थितपणे हा मसाला नीट लावून मिक्स करून घ्यायचा आहे असं हाताने. सगळ्या कैऱ्यांना खार लावून झाला की एका तगारीमध्ये काढून घ्या. उरलेला खार त्यावर टाकून घ्या. लोणच्याला तगारीमध्ये भरून ठेवायचंय. रात्रभरासाठी या तगारीमध्येच या लोणच्याला राहू द्यायचंय. आता दिसताना तुम्हाला हे थोडं कोरडं दिसतंय, पण सकाळपर्यंत या लोणच्याला छानपैकी तेल सुटून येईल व दुसऱ्या दिवशी सकाळी चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये या लोणच्याला भरून घ्यायचंय. आता या खार लावलेल्या कैरीला या लोणच्याला आपल्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी अशा चिनी मातीची बरणी असेल तर त्यामध्ये आपल्याला हे भरायचंय किंवा काचेची बरणी असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये देखील तुम्ही हे भरून ठेवू शकता. तर आता हे लोणचं अगदी आपलं तयार झालंय. फक्त याला 2 दिवस व्यवस्थितपणे नीट मुरू द्या आणि त्यानंतर खायला घ्या. लोणचं जर तुम्हाला वर्षभर नीट टिकू द्यायचं असेल, त्याला बुरशी लागता कामा नये, तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. लोणच्याच्या बरणीला थोडं देखील पाणी लागू द्यायचं नाहीये. कोरड्या जागी या बरण्या ठेवून त्याच्यावर कापड किंवा टोपली झाकून ठेवायची. 2 ते 3 दिवसानंतर लोणचं छान मुरलं की ही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे सोडियम बेन्झोएट म्हणून. याचे 2 चमचे पावडर आपल्याला लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. याच्याने लोणच्याला थोडी देखील बुरशी लागणार नाही किंवा खराब होणार नाही. तर चला पटकन तुम्ही पण हे लोणचे बनवून बघा.